नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे घोंगडं. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आज लईच येळ झाला. दिगू, चल बाबा, दिस मावळतीला आला. पारी आपल्या 2 वर्षाच्या बाळाला म्हणाली. पारीनं सगळी मेंढरं वाटायला लावली आणि पोराला कडेवर घेऊन ती घरला निघाली. पारी नाम्याची कारभारीन. नाम्या गेला त्याला वरीस झाला असेल. तेव्हापासून सगळा संसाराचा गाडा तीच वडत होती. पारी उंच, धिप्पाडचे धिप्पाड, आडव्या हाडाची, गोरी पान, काकेत घोंगडेची झोळी, डोक्यावर घेतलेली पाठी, मेंढरं पुढं आणि त्यांच्या मागं एक शिकारी कुत्रं आणि 2 वर्षाचं पोर घेऊन पारी त्यांच्या मागं भराभरा चालत होती. आज पहिल्यांदा तिला शिवारातच उशीर झाला होता. सगळी पाखरं परतीला लागली होती. प्रत्येकाला घराची वड लागली होती. सूर्य पण हळूहळू मावळतीला झुकत होता. दिवसभर बोलणारा शिवार आता हळूहळू गपगार होत होता. पारीला आज पठार उतरून खाली येईपर्यंत अंधार पडला. मोकळ्या पठारावर वारा उन्हाळ पोरासारखा हुंदडत होता. एका कडेवर आपलं पोरग सावरत तर दुसऱ्या काकेतली झोळी सावरत ती चालत होती. पारीच्या घोंगड्याच्या झोळीत नेहमी कायबाय भरलेला असायचं. पारी आपल्या झोळीला कधीच कोणाला हात लावून देत नव्हती. आता त्या झोळीत काय होतं देवालाच माहीत. पायाखालची वाट असल्यानं मेंढरं चटचट पाय उचलत होती. अंधार पडताच वातावरणात गारवा पसरला. आता तिनं पठार उतरून पायवाट धरली होती. वड्याशेजारून गेलेल्या वाटेच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. घनदाट झाडीतून रातकिडे किर 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 करत होते. तर लांब कुठंतरी घुबड घुमल्याचा आवाज येत होता. तर मध्येच वड्यातून माकडं एकमेकावर नुसती खेकसत होती. पारी न घाबरता पटापट पाय उचलत होती. आता ती आपली मेंढरं घेऊन चरकीच्या वड्याजवळ आली. तिला चरकीचा वडा पार करून पुढं निघायचं होतं. वड्याला कुठंतरी पाण्याचं डबकं दिसत होतं. वड्यात उतरताच मेंढरांनी कालवाच लावला. काही मेंढरं डबक्यातलं पाणी पिऊ लागली. ते बघून पारी घटकाभर आपल्या पोराला कडेवर घेऊन उभी राहिली. त्यानंतर थोड्या वेळाने हे हा छा 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 असं बोलून मेंढरं हाकायला लागली. पण मेंढरं काही जागची हालत नव्हती. तिनं मेंढरं वड्यातनं हाकायचा लय प्रयत्न केला. तरी पण मेंढरं काही जागची हल्ली नाही. आता पारीच्या मनात शंका यायला लागली. मेंढरं का शिकारायला लागलीत? तिला काहीतरी वेगळं घडतं याची जाणीव होऊ लागली. तेवढ्यात मेंढराचा कालवा शांत झाला आणि सगळीकडं अचानक शांतता पसरली. आणि मध्येच ओढ्यातून लहान बाळ रडल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हा काय प्रकार आहे असं म्हणून पारी पुढं सरसावली. आवाज वाढतच होता, पण आवाजाची नक्की दिशा कळत नव्हती. तेवढ्यात अचानक कोणीतरी पाठीमागून पारीचा पाय धरला. तिनं लगेच पायाकडे बघितलं तर 4-5 वर्षाच्या मुलाचा हात होता. पिवळ्या कलरचा तो हात बर्फासारखा गार लागत होता. एका क्षणात पारीच्या मनात धडकी, पोटात गोळाच आला. तिनं लगेच कडेवरच्या दिगूला डोक्यावरच्या पाठीत टाकलं. कोण आहेस तू? सोड मला. काय पाहिजे तुला? पारी बोलली. मला तुझ्या घोंगड्यात घे, मला तुझ्या संगणन हे. ते 4-5 वर्षाचं पोर बोललं. त्या पोराचा आवाज खर्जादिल होता. तो आवाज लहान मुलाचा वाटतच नव्हता. हे ऐकताच पारीच्या अंगावर काटाच आला. तेवढ्यात पारीनं कशाचाही विचार न करता घोंगड्याच्या झोळीत ठेवलेली बारकी काठी हातात घेतली आणि लगेच जमिनीवर आपटली.
काठीला बांधलेल्या घुंगराचा आवाज सगळ्या शिवारात घुमला आणि तिच्या पायाचा तिढा सुटला. तशी मेंढरं वाड्यातनं बाहेर पडली. पारीला माहीत होतं असं कधी ना कधीतरी होणार. ती गुपचूप आपलं पोरग आणि झोळी चापचत घराची वाट उरकू लागली. चालता चालताच पारीचं कुत्रं उगाच वर बघून रडत होतं. ती कसं तरी घरात आली, मेंढरं गोट्यात सोडली आणि जेवणाचं उरकू लागली. त्या दिवशी कसं बसं पारीनं जेवण बनवलं. पारूचं पोरग उगाच टक लावून खुंटीला अडकवलेल्या घोंगड्याकडे बघत होतं. पारी पोराला जेवण चारू लागली. रोज पोराला खाऊ घालताना पोरग खात नाही म्हणून वैतागणारी पारी आज पोरग बकासुरासारखं कसं काय खातंय असं म्हणून हैराण होऊन त्याच्याकडेच बघत होती. दिवसभर शिवारातून फिरून कंटाळलेली पारी अंथरुणावर कलंडली. घराबाहेर असलेलं कुत्रं उगाच सूर धरून रडत होतं. पारीची आज झोपच लागत नव्हती. तिला सारखं तो चरकीचा ओढा आठवत होता. आपलं तिथं काहीतरी विसरलंय असं तिला राहून राहून वाटत होतं. कसा तरी तिचा डोळा लागला. मध्यरात्र झाली होती आणि तेवढ्यात ते लहान पोरग तिच्या उशापाशी येऊन बसलं आणि तिला हलवू लागलं. घोगऱ्या आवाजात बोलू लागलं, मला घोंगड्यात घे, मला तुझ्यावर ने. दुसऱ्या दिवशी सकाळी पारीचा कुत्रा तिच्या घराबाहेर जोरजोरात रडत होता. भल्या पहाटे उठणाऱ्या पारीचा दरवाजा त्या दिवशी बंद होता. म्हणून लोकांनी बघितलं तर पारी घरात मरून पडली होती. तिच्या मानेवर कसल्या तरी हिंस्र प्राण्याचे दात उठले होते. तिचं पोरग गायब होतं. पारीची मेंढरं रात्रीचीच ओढ्याच्या दिशेने निघून गेली होती. त्यानंतर पारीला कुणी मारलं याचं गूढ गावाला अजून उलगडलेलं नव्हतं. या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली. पारीच्या घराकडं आता कुणी बी फिरकत नाही. तिथं कोणीच राहत नाही आणि त्यामुळं तिथं आता खूप मोठं जंगल वाढलंय. लोक म्हणतात अमावस्या पौर्णिमेला अजून बी त्या जंगलातून आवाज येतो, मला घोंगड्यात घे, मला तुझ्यावर ने.